किल्ला पाहण्यासाठी जो येतो कंकराळे गावात, तालुका मालेगाव व जिल्हा नाशिक इथे किल्ला येतो. किल्ला खूपच चांगला आहे व चढण्यासाठी एक अर्धा ते पाऊण तास पुरेसे होतो. वर पाहण्यासाठी पाण्याची टाकीची जी संख्या आहे ती खूपच आहे. इथं पाहू शकतो 1 2 3 4 5 इकडं 4 खाली, बाकीचे अजून सुद्धा आहे. साल्हेरजवळच्या सेलबारी डोलबारीच्या उत्तुंग रांगा पूर्वेकडे पसरत जाताना उंचीने कमी होत जातात व मालेगावच्या उत्तरेला गाळणा टेकड्याच्या रूपात दिसतात. मुख्य डोंगर रांगेपासून वेगळ्या झालेल्या अशाच एका टेकडीवर कंकराळा किल्ला उभा आहे. गाळणा किल्ल्याचा सोबती म्हणून ओळखला जाणारा कंकराळा किल्ला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात आहे. मालेगावहून 20 किलोमीटर अंतरावर कंकराळा गाव आहे. मालेगावहून येथे जाण्यास एसटी तसेच खाजगी गाडीची सोय आहे. स्वतःच्या खाजगी वाहनाने प्रवास करून गाळणा व कंकराळा हे दोन्ही किल्ले एका दिवसामध्ये नीटपणे पाहून होतात. गाळणा ते कंकराळा हे अंतर करंजगावान मार्गे साधारणपणे 30 किलोमीटर आहे. करंजगावान गावापासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर कंकराळा हे गडपायथ्याचे गाव आहे. कंकराळे गावाकडून जाताना गडाच्या पश्चिम गळीतून वर जायची सोपी वाट आहे, तर दुसरी वाट उत्तरेकडून गरबड गावातून थोडीशी अडचणीची आहे. गावातून किल्ल्याचे सुंदर दर्शन होते. हा किल्ला समुद्रसपाटीपासून 2100 फूट व पायथ्यापासून साधारण 500 फूट उंचीवर वसलेला आहे. स्वतःचे खाजगी वाहन असेल तर गडाच्या अगदी पायथ्यापर्यंत कच्च्या रस्त्याने गाडी नेता येते व 4 किलोमीटर चालण्याचे आपले श्रम वाचतात. गडाच्या पायथ्याला 5-6 घरांची आदिवासी वस्ती आहे. कंकराळेच्या डोंगर रांगेमुळे किल्ल्याच्या मध्ये एक खिंड झाली आहे. डोंगर माथ्याकडे उभ्या कातळात पांढरा चुन्ना फासलेला दिसतो. त्या दिशेने किल्ल्याकडे आपण चालत राहायचे. गडापर्यंत रस्ता ठळक नसला तरी चुकण्याची शक्यता नाही. या उजाड मैदानातून आपण कंकराळा गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. वस्तीपासून खिंड गाठण्यास 10 ते 15 मिनिट पुरेशी होऊन जातात. खिंडीत पोहोचताच एक दगडी तटबंदी असलेली भिंत समोर दिसते. ही तटबंदी डावीकडच्या टेकडीवर सलग जाऊन त्या बाजूला एक गोलाकार मोठा बुरुजी दिसतो. माथ्यावर असलेल्या 2 टेकड्यांमधून खाली उतरलेली एक गळ दिसते. या गळीतून किल्ल्यावर चढायला सुरुवात केली की आपण एक 20 मिनिटात गडमाथ्यावर पोहोचून जातो. गडाचा बराचसा भाग उतार कातळाचा असून चढाई मार्गात सीताफळ, डाळिंब व बरीच काटेरी झाडे आहेत. उजवीकडच्या उभ्या कातळकड्यात काही गुफा कोरलेल्या आहेत. ही पाण्याची टाकी 5 आहेत व यात बारमाही पाणी उपलब्ध असतं. या टाक्यांपर्यंत जाण्यासाठी कातळाचाच मार्ग खोदलेला आहे. येथे चिंचेचे झाड असून या झाडावर एक भगवा ध्वज देखील आपणाला दिसतो. जवळच कातळाला पांढरा रंग फासलेला आहे. या ठिकाणी पीर बाबाचं ठिकाण असल्याचे गावकरी मानतात. किल्ल्याच्या उजवीकडील व डावीकडील भाग थोडा उंचावलेला असल्याने त्यामध्ये खोलगट भाग तयार झालेला आहे. इथं दगडी तटबंदी बांधलेली आहे. इथून थोडं पुढं सरकले की तटबंदीत असलेल्या प्रवेशद्वाराचे अवशेष दिसतात. दरवाजाच्या उजव्या बाजूस कातळात कोरलेली काही टाकी असून काही टाकी कोरडी तर काही मातीने भरलेली आहेत. टाक्याच्या पुढील भागात एक चौतरा असून त्याच्या वरील बाजूस म्हणजे उजवीकडील उंचवट्यावर वाड्याचे अवशेष आहेत. वाड्याचे अवशेष पाहून गडाच्या पूर्व बाजूने निघत गोल फिरायचे. उजव्या बाजूला वर गेल्यावर महादेवाची पिंड, नंदी, शेंदूर, हनुमानाची मूर्ती दिसते. महादेवाची पिंड व नंदी सुबक आहेत. किल्ल्यावर बहुधा शंकराचे मंदिर असावे. पूर्व बाजूकडे खाली उतरून दरीच्या बाजूच्या काठावर जातात. समोर भल्या मोठ्या पिण्याच्या पाण्याच्या 5 टाक्या पाहायला भेटतात. पण यातील पाणी पिण्यायोग्य नाही. यातील 2 टाक्या आकाराने चांगल्याच मोठ्या आहेत. डाव्या बाजूस गेल्यावर किल्ल्याची पडलेली तटबंदी दिसून येते. गडफेरी तशीच चालू ठेवत पुन्हा खोलगट भागाकडे म्हणजे खिंडीत परतायचे. आता डावीकडील उंचवट्याच्या भोवतालची तटबंदी बघत प्रदक्षिणा मारायची. याच्या वरच्या भागात काही घरांची ज्योती आढळतात व गडावरची तटबंदी, बुरुज, पाण्याच्या टाक्यांची रांग, घरांचे अवशेष, विखुरलेली ज्योती असा सर्व पसारा बघून इथं पूर्वी नक्कीच चांगला राबता असणार यात शंका नाही.
या पठाराला फेरी मारून दरवाजाजवळ आल्यावर आपले दुर्गदर्शन पूर्ण होते. गडाच्या पश्चिमेस मोसमी नदी व उत्तरेकडून बोरी नदी वाहताना दिसते. उत्तरेला बोरी नदीच्या पलीकडे काही अंतरावर असलेला गाळणा किल्लाही दिसतो. संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी आपणाला 1 तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. इतिहासात कंकराळची पानं फारशी सापडत नाहीत, पण इसवी सन 1858 साली जनरल पेनीने पुण्यावर हल्ला करण्याकरता दबा धरून बसलेल्या माथेफिरू मुसलमानांचा येथे पराभव केला अशी नोंद आढळते. तसेच 1862 मध्ये हा किल्ला बहुतांशी पाडून गेल्याचे उल्लेख येतो. कंकराळ गावाकडून किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे. गावाची वस्ती मागे सोडल्यावर उजव्या बाजूला एक तलाव आहे. तलावाच्या पुढे डाव्या बाजूला हिंगलाज देवीचे मंदिर आहे, जिथे आपण मुक्काम करू शकतो. मंदिरापासून सरळ जो कच्चा रस्ता गेला आहे, त्या कच्च्या रस्त्याने आपण 10 ते 15 मिनिटात गडाच्या पायथ्याला पोहोचून जातो. या ठिकाणी ही सुंदर अशी तटबंदी आपणाला पाहायला भेटते व समोर या टेकड्या आपणाला पाहता व्यवस्थित येतात. अशीच आपण गडफेरी करत पुढील बाजूस गेल्यानंतर पुढच्या बाजूस आपणाला एक शंकराची पिंड व नंदी आपणाला पाहायला भेटतो. या ठिकाणावरून गडाचे सुंदर असे दर्शन आपणाला पाहता येते. या ठिकाणी थोडा वेळ बसून व आपण या ठिकाणी नमस्कार करून गडफेरी पुढील करण्यासाठी जात आहे. आता आपण गडावर असणारे मुख्य मंदिर हे मारुतीरायाचे आहे. त्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन आता पुढे जात आहोत. आता आपण सर्वोच्च भागात जाऊन त्या बाजूची पाण्याची टाकी आहेत. कंकराळा हा पाण्याच्या टाक्यांसाठी ओळखला जातो. माथ्यावर आल्यानंतर हे पाहू शकतो 1, 2 त्या ठिकाणी 3 होल्स आहेत. हे आता या मंदिरामध्ये जाऊ आपण. माथ्यावर सर्वोच्च भागात आपणाला बजरंग बलीचं मंदिर पाहायला भेटते. माथ्याच्या पाठीमागील बाजूस आल्यानंतर या ठिकाणी पाण्याची टाकी पाहायला भेटते. या ठिकाणी सर्वोच्च भागावर एका लाईनीमध्ये आपणाला अशी पाण्याची टाकी पाण्याच भेटतात. 1, 2, 3, 4, 5 पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला भेटतो. कंकराळा गडावर पाण्याच्या टाक्यांचा खजिनाच करू शकतो. भरपूर प्रमाणात या गडावर पाण्याची टाकी आहेत. या गडमाथ्याच्या पाठीमागे बाजूस आल्यानंतर या ठिकाणी 5 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. तसेच अजून सुद्धा भरपूर आहेत. तर चला पाहू आपण एक वस्तू. या पाण्याच्या टाक्यात काही नाही. आपण आता एकदा त्या झेंडावर जाऊन येऊ आणि खाली उतरण्यास सुरुवात करू. गाळणा डोंगर रांगेतील हा एक महत्त्वपूर्ण किल्ला आहे. पाठीमागच्या बाजूस आल्यानंतर या ठिकाणी 2 पाण्याची टाकी आहेत आणि समोर कंकराळी गाव आहे. कंकराळी गावाच्या पाहिल्यानंतर हा तलाव आहे, धरण बोलू शकतो. आणि धरणाची आपण ती जी वस्ती आहे त्या ठिकाणी आपली गाडी लावली आहे आणि गाडी लावून आपण तसंच या अशा रस्त्याने ती वस्ती तिथं ही वस्ती आणि सुंदर नजारा, विहंगम दृश्य गडमाथ्यावरून पाहायला. आणि समोरचा भाग पाहिला तर या झेंडा बुरुजाच्या या बाजूला आल्यानंतर या ठिकाणी पाण्याचं टाकं हे
पाण्याचं टाकं, तसेच त्याच्या बाजूला अजून 2 पाण्याची टाकी पाहायला भेटत आहेत. झेंडापूर साखर जाताना अशी 3 होल, 1, 2, तसेच त्या बाजूला सुद्धा पाण्याची टाकी आहेत. हे पहा. हा दरवाजाच्या वरच्या बाजूला इथे 2 व 3 पाणी टाके आहेत. पाहिलं तर सुकलेलं आहे. ह्याच्यात थोडंसं पाणी आहे. तिकडे एक आहे ते पण थोडंसं सुकलेलं आहे. ते पहा, एक वाड्याची वास्तू आहे इथं. वाडा दिसणार ही वास्तू आहे इथं. इकडे वाला इकडे हे बरं थांब तिथं जाऊन. हे पाण्याचं टाकं, त्याला बहुतेक खांब टाका असणार आहे. याला खांब आहे आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे. तीन खांब आहे त्याला. हे एक पाण्याचं टाक येते वरच्या बाजूस. हा मुख्य दरवाजा. मुख्य दरवाजाच्या उजव्या हाताला सुद्धा या ठिकाणी पाहू शकतोय. हे पाण्याचं टाक आहे, परंतु ते बुजलंय. गड उतरण्याचा आता आपण सुरुवात करूया. टाक्यांचं इथे एक पाणी टाकून बघू शकतो. खूपच सुंदर आहे. व पाणी सुद्धा पिण्यायोग्य आहे. पाहायला येतात तर तिथे खाली सुद्धा एक टाका. गडावरील आपण सर्व आता पाण्याची टाकी वास्तू पाहिलेल्या आहेत. गड पाहून आपण आता खाली उतरत आहे. गड उतरून आता आपण खाली आलेलो आहे. गडमाथा आपण उतरून खाली आलो आता. सुंदर